पालघरमध्ये मध्यरात्रीचा दरोडा। शहरातील प्रसिद्ध नाकोडा ज्वेलर्सवर चोरट्यांची धाडसी चोरी, लाखो रुपयांचा ऐवज लंपास। या घटनेनं पालघरमधील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। ही घटना पालघर शहराच्या मुख्य बाजारपेठेतील अंबर शॉपिंग मॉल या इमारतीत घडली। चोरट्यांनी नाकोडा ज्वेलर्सच्या शेजारील दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि भिंतीतून बोगदा करून थेट ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश मिळवला। त्यानंतर तिजोरी फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि मोठ्या प्रमाणावर रोकड लंपास केली असल्याची माहिती समोर आली आहे। दिनांक 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर पालघर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पथकाने तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। या धाडसी चोरीमागे संगनमत असण्याचीही शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे। या घटनेमुळे पालघरमधील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे, कारण गेल्याच आठवड्यात बोईसर येथे भर दिवसा सराफा दुकानदारावर गोळीबार करून चोरी करण्यात आली होती। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। व्यापाऱ्यांनी आता पोलिसांकडे ठाम मागणी केली आहे। रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करावी आणि सराफा दुकानदारांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात। पालघर पोलिसांसमोर आता मोठं आव्हान आहे, या दरोड्यामागील आरोपींना शोधून काढण्याचं आणि व्यापाऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचं। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पालघर वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा। जाहिरातीसाठी 877 987 0863 या नंबरवर संपर्क साधा।